चला, गुड इव्हनिंग मित्रांनो. वेलकम, स्वागत सगळ्यांचं आपल्या स्पेशल सेशन्समध्ये. सोमवार, मंगळवार, बुधवार भूगोल, राज्यघटना आणि विज्ञान संभाव्य प्रश्नांचा सराव घेतोय आपण. संभाव्य प्रश्नांचा सराव. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. मी आता अगोदर प्रचार आणि प्रसार करून टाकतो याचा, आणि मग आपण 2च मिनिटात अवघ्या सुरू करू आपलं. जस्ट 2 मिनिट्स. जस्ट 2 मिनिट्स. चलो, ओके, डन. डन 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 डन. गुड इव्हिनिंग, 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 गुड इव्हिनिंग. चलो, करूया सुरू मग. आज आहे आपलं 4थं सेशन. सुरू करूयात. 15 प्रश्न आजचे. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रोटॉनवरील चार्ज टिंब हा वरील चार्जच्या बरोबरीचा असतो. चार्ज ऑन प्रोटॉन इज इक्वल टू द चार्ज ऑन. प्रोटॉनवरचा चार्ज कुणाच्या बरोबरीचा असतो? ज्यांच्यापैकी कुणाच्या बरोबरीचा असतो प्रोटॉनवरचा चार्ज? सांगा बरं पटकन. चला, पटपट कमेंट्स करा. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं कमेंट्स करायचा, प्रश्नाची उत्तर पटपट. प्रोटॉनवरचा जो चार्ज असतो ना मित्रांनो, प्रोटॉनवरचा चार्ज हा पॉझिट्रॉन एवढा असतो. कारण पॉझिट्रॉन म्हणजे धनप्रभारित इलेक्ट्रॉन. याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, याच्यावर पण एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. न्यूट्रॉन नाही रे, न्यूट्रॉनवर नो चार्ज ना. न्यूट्रॉन तर न्यूट्रल असतो, याच्यावर प्रभारच नाही ना. याच्या एवढं कसं काय? वस्तुमान नाही विचारलं मी तुम्हाला, चार्ज विचारला. चार्ज कळलं? तर याचा चार्ज याच्याशी मॅच होतो, लक्षात. अल्फाशी नाही होत, कारण अल्फावर जे आहे ना, अल्फावर 2 पॉझिटिव्ह चार्ज असतात. दोन दोन पॉझिटिव्ह चार्ज असतात त्याच्यावर. 2 पॉझिटिव्ह चार्ज याच्याशी मॅच होत नाही. डबल आहे अल्फाचा चार्ज, प्रोटॉनचे डबल असतो. डबल. ठीक आहे. यस, ओके. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट. एका मूलद्रव्याच्या अणुभार खालीलपैकी कोणाच्या संख्येच्या बेरजेचे समान असतात? ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू द सम ऑफ नंबर ऑफ डॅश डॅश. सांगा बरं. प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते वाचा.
चला चला अणुभार अणुभार जे आहे ना मित्रांनो, ॲटॉमिक मास हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज असते. प्रोटॉनची संख्या ही ॲटॉमिक नंबर किंवा इलेक्ट्रॉन इतकी पण असते. मग आता इथे कुठलं लॉजिक लागतं बघा. केवळ इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स, केवळ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, केवळ इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन सगळं. तर मित्रांनो मूलद्रव्याच्या अणुभार कोणाच्या संख्येच्या बेरीज समान असतात. याचं उत्तर सगळंच येईल. इलेक्ट्रॉन पण येईल, प्रोटॉन पण येईल, न्यूट्रॉन सगळं. इलेक्ट्रॉनची पण बेरीज कन्सिडर करावी लागते. करत नाही तो भाग वेगळा आहे, कारण इलेक्ट्रॉनचं मास जे आहे ते निग्लिजिबल असते, त्यामुळे त्याला आपण कन्सिडर करत नाही. सो चौथं ऑप्शन ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे, फोर्थ ऑप्शन. ठीक आहे, फोर्थ ऑप्शन. वस्तुमान संख्या नेहमीच समान असते. मास नंबर इज ऑलवेज इक्वल्स टू. वस्तुमान संख्या कुणाच्या समान असते? मास नंबर इज ऑलवेज इक्वल्स टू. कळलं? वस्तुमान संख्या समान असते मित्रांनो. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या यांची बेरीज. आत्ताच सांगितलं मी एवढ्यात तुम्हाला. चौथं ऑप्शन. अणूचे प्लम पुडिंग मॉडेल कुणी मांडले? द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एन ॲटम वॉज प्रपोज्ड बाय. प्लम पुडिंग मॉडेल, अणूचे प्लम पुडिंग मॉडेल कुणी मांडले? प्लम पुडिंग. अणूचे प्लम पुडिंग मॉडेल कुणी मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, अणूचे प्लम पुडिंग मॉडेल मांडले जे जे थॉम्सनने. ज्याच्यामध्ये प्लम आणि पुडिंगचा अर्थ काय होतो बघा. प्लम पुडिंग, प्लम म्हणजे इलेक्ट्रॉन आणि पुडिंग म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, ज्याच्यापासून बेस बनतो. प्लम्स म्हणजे इलेक्ट्रॉन, स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन, आणि पुडिंग म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, हे जे जे थॉम्सनने मांडलं होतं. जे जे थॉम्सनने त्याच्या एक्सपेरिमेंटमधून इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता 1897 मध्ये. त्यासाठी त्याला 1906 मध्ये नोबेल प्राइज मिळालं होतं. नोबेल प्राइज जे जे थॉम्सनला. ठीक आहे, चला. मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या मज्जातंतूचे मायलिन कशाद्वारे तयार केले जाते? बायोलॉजी सुरू झालं आता. मायलिन ऑफ द नर्व फायबर्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम इज प्रोड्यूस्ड अँड मेंटेन बाय. कुठल्या पेशींपासून ते तयार होतं आणि कुठल्या पेशीद्वारे ते मेंटेन केलं जातं? तर मित्रांनो आपलं जे नर्व फायबर असतं, नर्व फायबर, चेतातंतू, त्यालाच न्यूरॉन्स पण म्हटलं जातं. न्यूरॉन्स. त्याचं स्ट्रक्चर हे असं असतं बघा. लाईक दिस. हे मल्टीपोलर न्यूरॉन आहे. ठीक आहे, तर याच्या आतमध्ये मायलिन फायबर जे आहे, मायलिन शीत, तर हे कशाचं बनलं असतं असं विचारलं आपल्याला. हे बनलं असतं ऑलिगो डेंड्रोसाइट्स नावाच्या पेशीमुळे.
ऑलिगोडेंड्रोसाइट्स प्रकारच्या पेशींपासून हे बनलं असतं. ऑलिगोडेंड्रोसाइट्स प्रकारच्या पेशींपासून हे मायलिन शीथ बनलं असतं. मायलिन शीथ लक्षात ठेवा. मायलिन शीथ हे याला मायलिन शीथ म्हणतात. हे पिशव्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मध्यतंतूच्या पडद्याच्या विश्रांती स्थितीमध्ये एकाग्रता अरे मराठी खूप डेंजर इंग्रजीचा. इन द रेस्टिंग स्टेट ऑफ द न्यूरल मेम्ब्रेन डिफ्युजन ड्यू टू कॉन्सन्ट्रेटिंग ग्रेडियंट इफ अलाउड वुड ड्राईव्ह. म्हणजे जेव्हा आपण रिलॅक्स कंडिशनमध्ये असतो तेव्हा पेशीमध्ये खालीलपैकी कुठल्या घटकांचं ट्रान्सपोर्टेशन होतं असं विचारलंय. कुठल्या घटकाचं ट्रान्सपोर्टेशन जेव्हा आपण रिलॅक्स कंडिशनमध्ये असतो. In the resting state of the neural membrane, diffusion due to which concentration gradient it allowed would drive. काय वाटतं तुम्हाला? रेस्टिंग कंडिशनमध्ये, रेस्टिंग म्हणजे रिलॅक्स कंडिशनमध्ये. याचं उत्तर आहे सोडियम आयन्स इनटू द सेल अँड पोटॅशियम आयन्स आउट ऑफ द सेल. अशा दोन गोष्टी घडतात. इथं इनटू द सेल आहे. इनटू द सेल पोटॅशियम आयन इनटू द सेल रेस्टिंग कंडिशन नसते. पोटॅशियम आयन जर पेशीत आले तर मग पेशीची प्रोसेस सुरू होते ट्रान्सपोर्टेशनची. सोडियम जर आले तर ट्रान्सपोर्टेशन स्टॉप होऊन जातं. रेस्टिंग कंडिशनमध्ये येऊन जातं. स्नायूचा एटीपी बेस कशावर स्थित असतो? स्नायूचा एटीपी बेस कशावर स्थित असतो? प्रश्न आजचे खूप ॲडव्हान्स आहे आणि पूर्ण नवीन प्रश्न आहे. बघा पूर्ण नवीन प्रश्न, खूप ॲडव्हान्स प्रश्न आहे. संभाव्य प्रश्न घेतोय आपण. बाकीच्यांसारखं उल्लू बनावीन कार्यक्रम नाही. तेच प्रश्न, पांचट प्रश्न, काही पण प्रश्न तुम्ही पण त्याचे उत्तर देण्यात खूप खुश होतात. हे नवीन प्रश्न भले तुम्हाला सोडवता नाही आले, आज त्याचं उत्तर नाही देता आलं, पण उत्तरं कळाले तर ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे प्रश्न खूपच डेंजर आहे, खूपच खतरनाक असं नका. नवीन माहिती मिळते काहीतरी. तेच प्रश्न काय सोडवायचे पुन्हा पुन्हा, सोपे तुम्हाला देता येते नाही का. ATP of the muscle is located on. मसलचा एटीपी कुठे असतो? मसलचा एटीपी असतो, स्नायूंचा एटीपी बेस असतो मित्रांनो मायोसिनच्या टोकावर. मायोसिन आणि ॲक्टिन हे आपल्या मसल्समधले दोन फायबर्स आहेत. यांच्या दोघांच्या रचनेलाच आपण सॅर्कोमियर असं म्हणतो. सॅर्कोमियर. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे, ॲक्टिन फायबर थिन असतात, दोन्ही बाजूला असतात मसलच्या, आणि मध्यभागी जाड असे मायोसिन फायबर असतात. हे तर ह्या मायोसिन फायबरच्या टोकावर म्हणजे इथे एटीपी बेस असतो. इथे ज्याच्यावर आपलं मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालतं. ठीक आहे. सो मायोसिन याचं उत्तर, मायोसिन. चला. हायपोथॅलॅमिक संप्रेरक कशाचं संश्लेषण आणि स्राव नियंत्रित करतात? हायपोथॅलॅमिक हार्मोन्स डायरेक्टली रेग्युलेट द सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ व्हॉट? हायपोथॅलॅमसमधले हार्मोन्स कशाचं सिक्रेशन आणि फंक्शन कंट्रोल करतात? हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स कशाचं सिक्रेशन आणि फंक्शन कंट्रोल करतात? हायपोथॅलॅमस. सोपा आहे आता हा प्रश्न सोपा आहे. हायपोथॅलॅमस जी आहे ना मित्रांनो, हायपोथॅलॅमस ग्रंथी जी आहे ना, हिला आपल्या शरीरातली सुप्रीम कमांडर ग्रंथी म्हटलं जातं. सुप्रीम कमांडर ग्लँड. आणि यातले जेवढे काही हार्मोन्स तयार होतात हायपोथॅलॅमसमधले, ते सगळे आपल्या शरीरातल्या मास्टर ग्लँडला कंट्रोल करतात. आपल्या शरीरात मास्टर ग्लँड कुणाला म्हटलं जातं? तर आपल्या शरीरामध्ये मास्टर ग्लँड म्हटलं जातं पिट्युटरीला. पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड इन अवर बॉडी. ठीक आहे. पिट्युटरी. सार्कोमियर म्हणजे काय? 2 H रेशन मधला भाग, 2 Z रेशन मधला भाग, 2 A रेशन मधला भाग, 2 I बँड मधला भाग. चला सांगा. लॉजिकल प्रश्न आहे, सोडण्याचा प्रयत्न करा. नवीन प्रश्न आहे, पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करा.
सॅर्कोमियर म्हणजे कशाचा भाग? झालं. सार्कोमियर असतो मित्रांनो 2 झेड रेषांमधला भाग. 2 झेड रेषांमधला भाग. आता मी डायग्राम काढली होती बघा. हे बघा, हे मायोसिन आहे, हे ॲक्टिन आहेत. ठीक आहे, ॲक्टिन आणि मायोसिन. हा जो मधला भाग आहे ना, ही झेड लाईन, ही झेड लाईन, या मधल्या भागाला सॅर्कोमियर म्हटलं जातं. इकडं आय बँड असतं, इकडे आय बँड असतं. आणि हे जे मायोसिन आहे ना, मायोसिनच्या रेषा निळ्यावाल्या, हा एच झोन असतो, एच. सॅर्कोमियर ह्या 2 रेषांच्या मध्ये असतो. कळलं? सॅर्कोमियर ह्या 2 रेषांच्या मध्ये, झेड लाईनच्या मधला भाग सॅर्कोमियर असतो. फक्त मायोसिन म्हणजे एच झोन असतो आणि दोन्ही बाजूचे ॲक्टिन म्हणजे आय बँड्स असतात, आय बँड्स. ठीक आहे, सो याचं उत्तर आहे हे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पेशीपटलाचा घटक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टिट्युएंट ऑर कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन? कोण सेल मेम्ब्रेनचा घटक नाही आहे? पेशीपटलाचा भाग कोण नाही आहे? पेशीपटलाचा भाग कोण नाही? फॉस्फोलिपिड असतं का पेशीपटलामध्ये? हो. ग्लायकोलिपिड असतं का? हो. कोलेस्ट्रॉल असतं का? हो. प्रोलाइन नसतं. प्रोलाइनचा आणि पेशीपटलाचा काहीच संबंध नाही. अग्ररेषा हे काही लॉजिकच नाही. चौथं ऑप्शन याचं उत्तर आहे, 4th ऑप्शन. प्रोलाइन इज नॉट अ पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, नेक्स्ट. पेशीच्या भिंतीतून पाण्याच्या हालचालीच्या मार्गाला काय म्हणतात? द पाथवे ऑफ द मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल इज कॉल्ड ॲज. The pathway of the movement of water through cell wall is called as. नाही नाही, क्वेश्चन लिहून नाही घ्यायचं, परत लेक्चर रिपीट बघा, नंतर बघा काय ते प्रश्न उत्तर लिहून घ्यानंतर. याला ॲपोप्लास्टिक पाथवे म्हणतात. ॲपोप्लास्टिक पाथवे, ॲपोप्लास्टिक पाथवे म्हणतात, ॲपोप्लास्टिक. ठीक आहे, चला नेक्स्ट. संरक्षक पेशींच्या पेशी रसातील खालीलपैकी कोणते बदल दिवसारंध्रे उघडे ठेवण्यास जबाबदार असतात? Which of the following changes in the cell sap of the guard cell is responsible for keeping the stomata open during daytime? पर्णरंध्रे दिवसा ओपन ठेवण्यासाठी कुठली गोष्ट कारणीभूत आहे? पर्णरंध्रे ओपन ठेवायला, दिवसा ओपन ठेवायला कुठली गोष्ट कारणीभूत आहे ते तुम्हाला सांगायचे. स्टोमॅटो ओपन ठेवायला, स्टोमॅटा. Which of the following changes in the cell sap of guard cell is responsible for keeping the stomata open during daytime? स्टोमॅटो ओपन ठेवायला कुठलं कारण आहे यातलं? स्टोमॅटो ओपन ठेवण्याचं कारण काय यातलं? स्टोमॅटो ओपन ठेवायचं कारण आहे यातलं इन्क्रीज इन बोथ ऑस्मोटिक प्रेशर अँड टर्गर प्रेशर. दोन्ही दाब वाढले पाहिजे, परासन दाब वाढला पाहिजे आणि तो टर्गर प्रेशर पण वाढला पाहिजे, तेव्हा स्टोमॅटो दिवसा ओपन राहतात. प्रेशर डिक्रीज झाल्यावर नाही. प्रेशर डिक्रीज झालं तर स्टोमॅटो स्वेल होतं, प्रेशर इन्क्रीज झालं तर स्टोमॅटो आकुंचन पावतं आणि ते ओपन राहतं, लक्षात. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी इंडिकेट्स. स्टोमॅटोची उघडझाप काय दाखवते? स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी इंडिकेट्स
स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी काय असते, रंध्रांची वारंवारता काय असते? बघा लॉजिकल प्रश्न आहे, सोपा आहे, थोडासा विचार करून उत्तर द्या, येऊ शकतो मला उत्तरेचं. स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी काय असते? स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी, स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया, प्रति एकक क्षेत्रफळाच्या रंध्रांची संख्या. देर आर 45 to 60,000 स्टोमॅटा पर स्क्वेअर इंच ऑन इच लीफ ऑफ प्लांट. एका पानावर एका चौरस इंचामध्ये एवढे स्टोमॅटा असतात, लक्षात. ही संख्या म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी असते. ग्लुकोजच्या रेणूच्या संश्लेषणासाठी किती एटीपी आणि NADPH ची आवश्यकता असते? हाऊ मेनी ATP and NADPH आर रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ ग्लुकोज? ग्लुकोज तयार करायला ग्लुकोजच्या सिंथेसिससाठी C6H12O6 साठी आपल्याला पाहिजे 18 ATP आणि 12 NADPH नावाचे एन्झाईम. NADPH चा फुल फॉर्म आहे निकोटीन अमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. H म्हणजे हायड्रोजन आहे. एवढे लागतात एका ग्लुकोजच्या निर्मितीसाठी. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी विद्युतधारेचा औष्णिक परिणाम शोधून काढला? हु अमंग द फॉलोइंग इज अ पायोनियर फॉर डिस्कवरिंग हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? हा सोपा आहे प्रश्न, आता याचं उत्तर द्या सगळ्यांनी. हा सोपा प्रश्न आहे. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी शोधून काढला? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी शोधून काढलं? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी शोधून काढलं? विद्युतधारेचा औष्णिक परिणाम कोणी शोधून काढला? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कोणी शोधून काढलं? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शोधून काढले मित्रांनो जेम्स ज्यूल नावाचे शास्त्रज्ञाने. ज्यूल्स लॉ माहिती असेल तुम्हाला, ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग, त्याच्यावरच आपलं हीटर शेगडी बिगडी काम करते, त्याच नियमावर. H = I² RT हा फॉर्म्युला. ठीक आहे, जेम्स ज्यूल. चलो ओके, थँक्यू व्हेरी मच. 15 प्रश्न आपले आजचे संपलेत. आता भेटूयात पुढच्या वीकमध्ये. आता सायन्स पुढच्या वीकमध्ये असेल डायरेक्ट. जॉग्राफी, पॉलिटी आणि सायन्स पुढच्या आठवड्यात राहील. आता सोमवार, मंगळवार, बुधवार. उद्यापासून आता मॅथ्स, रिझनिंग, हिस्ट्री, बाकीचे विषय असतील, करंट वगैरे. ठीक आहे. चलो थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, बाय बाय, जय हिंद.